काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर निर्माण झालेला तणाव हा आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील युद्धात रूपांतरित झालाय। अशा काळात प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे। यावेळी सामान्य नागरिकांनी नेमक्या कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। 1. अफवांपासून दूर राहा। युद्धासारख्या परिस्थितीत सोशल मीडियावर अफवांचा पूर येतो। अशा कोणत्याही पुष्टी नसलेल्या बातम्या फॉरवर्ड करणं टाळा आणि केवळ सरकारी किंवा विश्वसनीय बातम्यांच्या स्रोताकडूनच माहिती मिळवा। 2. मोबाईल नेटवर्क सुज्ञपणे वापरा। संकटकालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्कवरील दबाव वाढतो, म्हणून तुमचे कॉल कमी करा आणि गरज असेल तेव्हाच डेटा वापरा, जेणेकरून आपत्कालीन सेवांमध्ये व्यत्यय येणार नाही। 3. इमर्जन्सी बॅग तयार ठेवा। नेहमी महत्त्वाची कागदपत्र जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, काही रोख रक्कम, औषधं आणि काही कपडे बॅगेत ठेवा। गरज पडल्यास तुम्हाला लगेच बाहेर पडण्यास मदत होईल। 4. घरातील सुरक्षा मजबूत करा। घराच्या खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद ठेवा। जर तुमच्याकडे तळघर असेल तर तिथे राहण्याची तयारी करा। 5. माहिती शेअर करणं टाळा। सोशल मीडियावर सैन्याच्या हालचाली किंवा सुरक्षा योजनांविषयी माहिती शेअर करू नका। जर तुमच्या शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात लष्कराचं कुठलंही वाहन दिसलं तर त्याचा व्हिडिओ काढू नका, कारण शत्रू याचा फायदा घेऊ शकतो। 6. वृद्ध आणि मुलांची विशेष काळजी घ्या। आपत्कालीन परिस्थितीत वृद्ध आणि लहान मुलांना विशेष काळजीची आवश्यकता असते। त्यांना घाबरण्यापासून थांबवा आणि परिस्थितीची योग्य ती माहिती द्या। 7. सरकार आणि लष्करावर विश्वास ठेवा। सरकार आणि सुरक्षा दल हे देशाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत, त्यामुळे घाबरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।